हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मनीबाईच्या मिनी ब्लॉग मध्ये। तर खूप दिवस झाले मी YouTube वर ब्लॉग नाही बनवलो। तुमच्या बहुत जणांच्या कमेंट बी आल्या होत्या का ताई मोठे ब्लॉग काऊन नाही बनवत आहेस म्हणून। मी YouTube वर जास्त ब्लॉग नाही बनवत आहो मोठेवाले, कारण की मी मिनी ब्लॉग जास्त शूट करतो ना Instagram वर टाकासाठी, त्यामुळे नाही का। माझा भाऊ पाहू शकता तुम्ही कसा आला, याची तब्येत खराब आहे। अरे का होतो बे माझा ब्लँकेट दुसरा। तर मित्रांनो, आज मी ब्लॉग बनवत आहो खूप दिवसानं। तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे। आज मी चाललो गडचिरोलीला, एक ताई आहे तिच्या पार्लर मध्ये चाललो मेकअप वगैरे करायसाठी। तर मेकअप वर मी कशी दिसतो तर तुम्हाला पण दाखवतो। लेंगा विंगा लावून शूट करणार आहो। इकडे इकडे काय झालं? बुखार चढ़ गया रे बाबा तेरे को। हो, ताप सर्दी तर थांबा, आता मला जायचं आहे गडचिरोलीला। तर आता गडचिरोलीला जायसाठी मी तयारी करतो। फक्त 5 मिनिटात थांबा, मी तयार होऊन येतो। तर मी आता लावलं हे टी शर्ट। अच्छा। तर आता मी लावत आहो लिपस्टिक, आय मीन लिपस्टिक। जास्त सियल पाडतो नाही का मी। आता लावतो काजळ। गेट रेडी विथ मी, गेट रेडी विथ मी। झाला माझा काजळही लावून कल्याणच झाला, म्हणून जास्त यल नाही पडावा नाही का। तर झाले माझे केस वगैरे विंचरून, मस्त जाडजूडच लावलो। थंडीचे दिवस आहेत गा, थंडी नाही लागे का। मस्त कशी दिसतो, छान दिसतो ना कारी। कारी म्हणतो, प्रिटी दिसतो ना मी। तर झाली माझी आता पूर्ण तयारी वगैरे। माझी आई बी येणार आहे माझ्यासोबत तिकडे। माझी आई जाणार आहे माझ्या मामाच्या गावी आणि मी जाणार आहो गडचिरोलीला। इकडे माझ्या भावाचं जेवण वगैरे चालू आहे। कशाची भाजी जेवत आहे? चिकन। बापरे, जोरदारच काम आहे। तब्येत खराब आहे ना, चिकन खाते माझा भाऊ। प्रोटीन घ्यायला लागते बॉडीला, प्रोटीन पाहिजे रोज। प्रोटीन? आम्हाला प्रोटीन नाही त्याच्या का। मला जिम मध्ये ने म्हणतो तर नेच नाही ना। काय झाला नेला असतं मला? बहीण नाही का तुझी? चल ना जिम मध्ये उद्यापासून। मी बारीक सुरीकच चांगली आहे बाबा, मला नाही लागे जिम बिम। चल वा पा, माझ्या आईची अजूनपर्यंत तयारी नाही झाली। का करू, कामणार आहेत का? चल लवकर, ते ताई वाट पाहत आहे। लवकर साडी लाव आता। झाली ना आंघोळ बिंगोळ? झाली। चल मग। जे डोरीमोन कसे वाटले तुम्हाला? हा ऑनलाईन बोलवलो स्टिकर डोरीमोनचे, कारण की मी डोरीमोन लवर आहो ना म्हणून। आणि हा वाला डोरीमोन मी माझ्या हाताने काढलो, तुटून गेला। म्हणजे हा इथून फाटून गेला डोरीमोन। एक पाय बी याचा तुटून गेला, हात बी थोडसा। अजून दुसरा काढायला लागल। तर आम्ही आता फायनली निघलो बस स्टॉप वर जाण्यासाठी। मी चाललो गडचिरोलीले, पण मला एकाच गोष्टीचा पस्तावा आहे। आज आमच्या घराजवळ लग्न आहे यार, मिस झाला माझ्या हातून लग्न। कारण की लग्नामध्ये माहिती आहे का, वांग्याची भाजी बनली असल, तेव्हा मस्त गजगिंज मांडल्यात, पण माझ्या नशिबात नाही वाटते आज वांग्याची भाजी। हट। तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो ना आता बस स्टॉपवर, कारण की आम्ही चाललो ना आता बसनं। थंडीचे दिवस आहेत म्हणून आई म्हणते स्कूटी बिटी नको धरू म्हणते, बसनच जाऊन म्हणते, बसनच येऊन म्हणते। मी म्हणलो ठीक आहे बाप्पा, नाही धरो स्कूटी बिटी, तर आम्ही बसनच चाललो ना आता। कानातले नाही लावलीस ना म्हणतो। नाही लाव कानातले गिनातले। आबा मी एक का हवा, एक कानातला लावला हो आणि एक कानातला नाही लावला हो। एकच कानातला लावून टाकलं। काही नाव घे, जाऊ दे। धर, हाई कानातला देऊन देतो तुझ्याकडं। मन मी अशीच राहू नाही का, हा धर कानातला तुझ्याकडे ठेव। का करतेस मग आता? फेकून दे। मलाही माझ्या मायच्या काही समजे नाही बापा, बस येत नाही येत तेवढ्या वेळचे। ट्रॅव्हल्सने जातो म्हणलो, मला वेळ होत आहे तर कायले म्हणते बसची तिकीट अडते आहे म्हणते, बसनच जा म्हणते का। मला होत आहे वेळ, जातो ना बाई ट्रॅव्हल्स ना। नाही, बहुत पैसे लागतात ना। इथं फॅन भेटलेले आहेत। चल, पण मला एक समजे नाही, पोरी तुम्ही स्नॅपचॅटने फोटो काढून काढता, साध्या कॅमेऱ्याने काढा। बरं दिसलं पाहिजे तू म्हणून बघा। बरं बरं बाबा, चांगली काढ। या साईडला ये ना या बाई।
मग कसा वाटला तुम्हाला मला भेटून? छान वाटला. फोटोज काढताय तुम्ही निसत्या, सांगाही नाही कसा वाटला तर. मस्त छान वाटला. कशी आहो मी? छान आहे. खरंच सांगा. हो. तुला कशी वाटलो बाई मी? हो का, थँक्यू. माझे व्हिडिओ कशा वाटतात बाई तुम्हाला? छान छान. कोणता व्हिडिओ आवडते माझावाला तुम्हाला? सगळेच. एक तर सांग. नाही पण सगळेच आवडते. एक 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 सांग, कोणता आवडला सगळ्यात जास्त? म्हणजे तेव्हा नाही का तू काय कुठे फिरायला घेऊन जातेस? मिनी ब्लॉग. हा, माझे मिनी ब्लॉग आवडतात का? तेव्हा. बरं. तर गाईज फायनली बस आली आहे. निळी परी, लाल परी बंद झाल्या वाटते, आता निळ्याच पऱ्या दिसतात. तर आता बसमध्ये बसतो, बहुत गर्दी आहे म्हणते. चल लवकर चल. बसमध्ये तर चढलो ना आम्ही, पण बसमध्ये एवढी भयंकर गर्दी होती का आम्हाला उभाच राहायला लागला. चला आता उभ्या उभ्यानंच सफर करायला लागल बापा आपला. जी सोपा आहे ती आपल्याला फॅन भेटल्यात आपल्या काकू. पाहता ना काकू माझे व्हिडिओ? हो, मी रोजच बघते. मी रोजच बघते व्हिडिओ. बस मध्ये आपले फॅन भेटले. मी येतच काकूले माहितच नव्हता या मी यायच्या मागाव म्हणून मस्त मनी मनी करत होते. मिनी बनवते मी. मिनी नाही, मिनी नाव नाही आहे माझा, मनी आहे मनी. असेच व्हिडिओ पाहत राहा माझे, ठीक आहे? फक्त भाषा नको शिका माझी, ते फक्त कॉमेडी साठी राहते. डोंगरगडला गेली होती का? हो हो. त्या दिवशी पाहिजे. अच्छा अच्छा. आजी बाईला नेत होती ना. आता हवायला पाहाल युट्यूब वर ब्लॉग येईल. हो का? हो. मग मला फायनली सीट भेटली. माझ्या साईडला आजी भेटली. माहित नाही आजी खडूस आहे का काय आहे का. मग हे बुडग्याई बसली माझ्याजवळ. ह्या बुडग्याई सोबत थोडासा पटर पटर केलं. मी तर पुरी चबरीस आहो, तुम्हाला माहितच आहे. मला उगा मुगा राय नाही बने. मग या आजीजवळ मस्त गोष्टी बिष्टी सांगलो. आजीला कोणत्या गावची ओळखीन म्हणून विचारलो. मस्त सांगत होती बापा आजी. मग मी फायनली पोहोचलो गडचिरोलीले. मोनाताई मला आणायला येत होती तर तिची वाट पाहत बसलो. मग फायनली आली ते मला घ्यासाठी. मस्त लेंगा विंगा घेऊन आली वाटते. मग बसलो तिच्या गाडीवर आणि निघलो मग जहासाठी. तर आता मी पोहोचलो फायनली ताईच्या सलून मध्ये. आता का करणार आहेस ताई? तर ताई म्हणते केसाची हालत खूप खराब झाली आहे, हेअर स्पा करून टाक म्हणते. म्हणलं ठीक आहे बाबा, करून देऊन दे. कसे झालेत ताई केस? नको सांगू, राहू दे. उवा बिवा झाल्यात म्हणून सांगशील नाही तर. तर आता माझा हेअर स्पा वगैरे करून झाला. आता आहे मेकअपची बारी. ताई आपले शस्त्र वस्त्र काढत आहे बॉक्स मधून. तर ताई आता माझ्या डोळ्यांना लावून देत आहे लेन्स. आणि लेन्स लावल्यावर माझ्या डोळ्यातून खूप जास्त पाणी निघत होता. तर ताई पुसून देत होती डोळे वगैरे. तर फायनली कंप्लीट झाला मेकअप वगैरे करून. कशी दिसतो मी कमेंट मध्ये नक्की सांगा. तर गाईज मी इकडे शूट करायसाठी आलो होतो. तर आपले फॅन लोक इकडे भेटले. मला वाटलं नव्हतं मेकअप वरती मला ओळखतील म्हणून. तर कसे हो का ओळखले बापा मला? आवाजावरून ओळखल्या का जी? आणि इकडे आपला शूट चालू आहे. कॅमेरावाला हो प्रांजल आणि ऑफिस मधले दादा वगैरे मस्त फोटो काढले. पण एका एका फोटोचे 10 रुपये नाही दिले. किती मजाक करत आहो गाईज. चला ठीक आहे ना, बाय. यांच्या ऑफिस मध्ये किती सुंदर गणपती बाप्पा आहेत. वाव, कशाची मूर्ती आहे?
आदिवासी. अच्छा अच्छा, इकडे काय म्हणून ऑफिस आहे का? बरोबर. तर फायनली आता माझा मेकअपचा वगैरे सगळा शूट आणि रील वगैरे सगळे बनवून झाले. मी चाललो आता आपल्या गावी आरमोरीला. खूप वेळ झाली होती. तर चला आता व्हिडिओ इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि थँक्यू माझी बडबड ऐकल्याबद्दल.